हे आंदोलन एवढं आता अमेझिंग होत आहे, एवढं मजेदार होत आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता गर्दी कालपेक्षाही जास्त आहे असं वाटायला लागलेलं आहे. लोक कंटिन्यू येत आहेत आणि कोणीच मागे हटलेलं नाही एवढा लाठीचार्ज होऊन सुद्धा. आणि बेस्ट पार्ट काय माहिती आहे, मगाशी आम्ही या प्रोटेस्ट साईटवर होतो, तिथे आम्हाला कंटिन्यू जेवण येत होतं. बाहेर आलो, आम्हाला एकाने येऊन मास्क दिला, इन केस समजा टिअर गॅस आला तर मास्क लावा. त्यांनी आम्हाला सांगितलं की कपडा ओला करून ठेवा, जर टिअर गॅस आला तर डोळे पुसायला बरं होईल. आणि थोड्या वेळाने इकडनं कंटिन्यू पिझ्झा पण येत आहेत. आणि बेस्ट पार्ट काय माहिती आहे, स्विगीवाले इथे येत आहेत आणि त्या सांगतात रँडम आम्हाला कोणतीतरी डिलिव्हरी आलेली आहे, जंतर मंतर पे जाओ और जिनको खाना चाहिए उनको दे दो. दॅट इज सो अमेझिंग मॅन. म्हणजे लोक कशा कशा पद्धतीने या प्रोटेस्टला सपोर्ट करतायत. दिस इज आय एम रिअली फिलिंग मोटिवेटेड आणि दिस इज द अमेझिंग थिंग. थँक गॉड आय एम हिअर. थँक गॉड. या आंदोलनामध्ये नियोजनाची काहीच कमी नाही. मला असं वाटतं प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वतःहून घेतलेली आहे. तुम्ही सगळ्याकडे जर बघू शकता, इथे वेचणारी लोक, हवा देणारी लोक, माहिती आंदोलन घोषणा देताना हवा आपला गरम हवा येते, इथे गरम होत आहेत, त्यासाठी हवा देणारी वेगळी लोक आहेत, जेवण पुरवणारी कंटिन्युअस जेवण येत आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आंदोलनात लोक आली आहेत म्हणून आपण कसंही जेवण देऊ असं नाहीये. मॅकडॉनल्ड पासून बर्गर किंग पासून ते मस्त जेवण, अगदी प्रोटीनचा विचार करून यांनी सोयाबीन बिर्याणीपासून सगळा विचार केलेला आहे. हा पण तुम्ही असं विचार करत असाल याचा फंड इंटरनॅशनल येतोय तर अजिबात नाही. इकडच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पैशातून अगर 5 रॅप. भाइयों बहनों, मेरे देश के युवा, भारत का भविष्य, मेरे भारत मां के लाल, इस प्रकार से जंतर मंतर पर प्रोटेस्ट करते देखता हूं तो मुझे पीड़ा होती है. भाइयों बहनों, जिस प्रकार से आप लोगों पर आंसू गैस का गोला छोड़ा गया, मुझे पूरा भरोसा है कि आंसू आपकी आंख से ही नहीं बल्कि आपकी वीडियो देख करके पूरे हिंदुस्तान की आंखों से आ रहे थे. भाइयों बहनों, मैं अगर सत्ता में होता, मैं सत्ता में रहा हूं, मुझे पता है कैसे क्या होता है. मैं अगर सत्ता में होता तो ये युवाओं को यहां से बिखरने पकड़ने नहीं देता, ये युवाओं को रोने नहीं देता, ये बेरोजगारों को यहां पर घूमने नहीं देता. और इसलिए जब मेरी सरकार बनेगी